बटू भाऊ बटू इकडे समोर बघायला महिलांना फोटोसाठी तिकडे बघायचं आहे सगळ्यांनी. इथं इथं पाय इथं इथं पुढे जोरदार टाळ्या वाजवा द्या एकदा महाराजांसाठी. यानंतर प्रेक्षकांचा जास्त वेळ न दवडता मी नगरसेवक माजी नगरसेवक श्री कमलेश देवरे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन श्री रविकिरण महाराज यांचा सन्मान करायचा आहे. श्री कमलेश देवरे, सचिन भाऊ बोरसे यांनी वरती यायचं स्टेजवर. प्रदीप सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी वरती यायचं आहे. पूजा मंडप आणि गणराजचे संचालक आहेत, त्यांच्या सहकार्याने सुंदरपणे आपल्याला कीर्तनाचा आस्वाद घेता येईल. प्लीज सहकार्य करायचंय, सर्वांनी पुढे येऊन बसायचंय प्लीज. डॉक्टर दीपक पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. डॉक्टर दीपक पाटील सर तातडीने स्टेजवर यायचं आहे. धन्यवाद. महिला मंडळांना विनंती करतो की त्यांनी थोडं मागे नमनगा जिनेदारी मजित बिलाची बाई तो संभाजी जानन बाई कवतरला जयाची आकुडी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत सोराम कृष्ण.
पायी तिने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही संतावी साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल धरावे संतांची ती पाय तिने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तिने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने मायोग पिठे तटे भीमरत्यमुरं कुंडलिकाय दातुन्मुनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी मनोजव मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वदात्मजवाय नरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे आई हनुमंत बिराजी कथा क्रमती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दाओ श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंदग्राम के श्याम इनके पद्म वंदन करू कोटि कोटि प्रणाम आनारी घनश्याम आनारी प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आनारी घनश्याम हमारे हरि कीर्तन में आनारी सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में ओ प्रभु आप बियाना संग राधा जी बोलाना प्रभु आप बियाना संग गोपियों बुलाना लानरी गानी राम हमारे हरि कीर्तन में आना हरि हरि कीर्तन आना रे हरि कीर्तन तेरे चरणों की रज धूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच्ची में तकदीर बदल जाए विठल पहिले तर सगळ्यांना मला आवर्जून सांगायला आवडेल मी कान्हा देशातला आहे
आणि काना देशाची खरी श्रीमंती म्हणजे कानूबाई माता. मला आवर्जून सांगायला आवडतं, जेव्हा नारद महर्षींनी देवाला प्रश्न केला, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल, जर तुझं दर्शन घ्यायचं असेल, कुठं भेटणार आहे? तर म्हणले देवा. देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. हो, नारद महर्षी म्हणतात खरी गोष्ट आहे. हाक मारायचं म्हणल्यावर तुझं एक नाव नाही ना देव, एक नाव नाही ना. तो भाई गुजराती में एक भजन है, हे हरि तारू नामचे हजार, काना तारू नामचे हजार, किया नाम लिखवे कंकोत्री. काना तारू नामचे हजार, नामचे हजार, किया नाम लिखवे कंकोत्री, वे कंकोत्री. हरि तारू नामचे हजार, नामचे हजार, तुझं एक नाव नाही ना देवा. श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंदगण अविनाशा. हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. माझी भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. जिथं जिथं भक्त गुणगान गातात तिथं तिथं माझी हजेरी असते, नाही का? मग आता मला तुम्हाला विचारावं आवडेल की भाई धुळ्यामध्ये कीर्तन चाललेलं आहे, पवन नगर ना, प्रमोद नगर मध्ये कीर्तन चाललेलं आहे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याची कीर्तनात हाजरी असं देव स्वतः सांगतो. हो, मग जर का प्रमोद नगर मध्ये पांडुरंग परमात्मा विटेवरनं उडी मारून जर इथपर्यंत हाजरी लावायला येत असेल, पंढरपुराचा मालक जर धुळ्यामध्ये येत असेल, तर मला सांगा आपल्या काना देशाची श्रीमंती म्हणजे कानूबाई माता येत नसेल का ताई? येत नसेल का? पंढरपुराचा मालक इथं येतो तर माझ्या काना देशाची कानबाई येत असेल, आपल्या धुळ्याची एकविरा माता येत असेल, सप्तशृंगी नांदुरीची येत असेल. आणि जर देवी आलेली आहे, आता देवाचं नमन झालं, जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. वो आई खेळत आली आईला कुचाल केल्या, आई खेळत आली आईला कुचाल केल्या, आई खेळत आली आईला कुचाल केल्या, खेळत आली आईला कुचाल केल्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. ओ माय खेळत आली आईला कुचाल केल्या, आई खेळत आली आईला कुचाल केल्या, आई खेळत आली आईला कुचाल केल्या, खेळत आली आईला कुचाल केल्या, कुचाल केल्या, कुचाल केल्या. हरी हरी प्राप्ती शोभाय जरावी संताचे ते पाय, तिने साधती साधने तुटती बाबाची बंधने. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल कार्यक्रम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली धुळे नगरी. हे बोलू नका. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली धुळे नगरी आणि धुळे नगरीमध्ये खास करून प्रमोद नगर तिथं कार्यक्रम किम निमित्ताने तर राम जन्म उत्सव आणि हनुमंतरायांचा जन्म उत्सव या पर्वावर आजचं कीर्तनाचं योग आहे. विठ्ठल कार्यक्रमाचे आयोजक आहेत पूर्वमुखी मारुती मित्र मंडळ. त्यात विशेष करून सहकारी श्री सचिन बाबा दहिते, श्री सुधीर देवरे, श्री कमलेश दादा देवरे, श्री भट्टू दादा देवरे, श्री गिरीश भैया साळुंके, श्री सचिन बोरसे, श्री भूषण पाटील, श्री प्रदीप सोनवणे, श्री अभिजित सनेर, श्री भूषण बागुल, श्री प्रशांत ठाकरे, श्री राजेंद्र खैरनाथ असे कार्यकर्ते आहेत. नाहीतरी ते सगळ्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे. कीर्तन करावं त्यांना वाटलं
नुसतं फोनवर नाही तर आमचे सगळे कार्यकर्ते घरी आलेले गाडी करून मला म्हटले की रविकिरण महाराज तुम्हाला यावं लागेल. त्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्याचं दर्शन घडतंय आणि मला आनंद वाटला की त्यांनी मला जेव्हा सांगितलं म्हणजे महाराज अजिबात टेन्शन घेऊ नका, आमचा हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे आणि आम्ही धर्माचं कार्य दरवर्षी करतो. सर्व ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त असताना सुद्धा अशा काही धर्माच्या कार्यासाठी जर ते उभे राहत असतील तर दादा मी कार्यकर्त्यांना धन्यता अजिबात देणार नाही. तुम्ही म्हणसान महाराज आटे बी कंजूशी करणार का तुम्ही, मी कार्यकर्त्यांना अजिबात धन्यवाद देणार नाही. मी धन्यवाद तुमच्या मायबापांना देईन की असे लेकरं त्यांनी जन्माला घातले. क्योंकि भैया शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी नाही का. मायबापांचे संस्कार चांगले असले की लेकरं असे कामं करतात, नाही ते मग अजून बी मुकला येतात असा. हा कळत असेल तुम्हाला माझं म्हणणं नाही का. हां पण तुमच्या मनामध्ये जर कीर्तनाचं आयोजन करायला वाटत असेल तर भैया धन्य माता पिता तयाची या. हो कारण मायबापांची खूप पवित्र असली का लेकरं चांगले जन्माला येतात. मी अजून अभंगाकडे गेलेलो नाही. मी आता सध्या आडमुल्लान टाक राहणू मेरी मेरनी तोर कापी राहणू दाय पुरते दाय व्हायला पाहिजे हो, नंतर माझं वार नको चूक. मुलं चांगले जन्माला आले ना गुरुजी तर मायबापांची खूप पवित्र असेल तरच. फॉर एक्झाम्पल मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. हो लक्षपूर्वक आहे का. चांगले पोरं जन्माला येण्यासाठी मायबापांची खूप पवित्र असावी लागते. जसं की एक पोरगा चोऱ्या करत होता दादाश्री, एक पोरगा चोऱ्या करत होता, लहानपणापासून चोऱ्या करायची सवय. लग्न केलं, लग्न झालं, योगायोग असा आव भाऊ चोरटा त्याला बायको बी चोरटीच भेटली. नेमकं ती बहीण छोट्या मोठ्या चोऱ्या करे असा गलीमाई चालता चालता कोण्या ताटल्या पडेल राहत वाट्या पडेल राहत त्या उपाडती. छोट्या मोठ्या चोऱ्या करायच्या, हा भाऊ पण चोऱ्या करायचा. दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर बाईला दिवस गेल्याच्या नंतर आता बाळांतपणाची वेळ आलेली आहे. डॉक्टर साहेबांकडे गेले. डॉक्टर साहेब म्हणले असं नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, शिजर करावं लागेल. मग पोरीला टेबलावर लेटवलं. पोरगी टेबलावर लेटली. आता बाळातपणाची वेळ जवळ आलेली म्हणून शिजरची तयारी. डॉक्टर म्हणे नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, नॉर्मल होत नाही म्हणून मग आता शिजर करावं पडेल. आता शिजर केलं. शिजर केल्याच्या नंतर बाळ जन्माला आलं. पण बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगं काही मोठंच सोडना. पोरगं मूठ का होऊन सोडत नाही. बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगं का बरं मूठ सोडत नाही बा. बराच डॉक्टर असले ते काढा, वैद्य असले तर काढा, बघत असले तर काढा, पण पोरगं काही मूठ सोडे नाही. बडीकडे फिरायचे. एक सुज्ञे बाबा म्हणे एक काम करा, डॉक्टर देखाडे घ्यात, वैद्य काढे घ्यात, बघत देखाडे घ्यात, पोरगं मूठ सोडत नाही. एखादा मानसरोग तज्ञकडे देखाडा म्हणा. मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर हुशार होते. डॉक्टर साहेबांच्या गड्यामध्ये 3-4 तोळा सोन्याची चेन होती. 4 तोडानी चेन होती. ती चेन काढी गया माहीत पोऱ्यांना समोर अशी फिराय. पोरांना समोर फिराय, पोऱ्यानं पटकने हात सोडा चेन दरी. पण जवळ चेन दरी ना तो त्यानं हात 5 ग्रॅमनी अंगठी खाले पडली. तपास लावा असं सिद्ध होईन शिजर करता करता नर्सनं हात उपाट दिली होती. हा कशाचा परिणाम आहे. मायबाप दोघं चोरटेत म्हणून त्यांच्या पोटी संत जन्माला येईल का अपेक्षा ठेवायची नाही. मायबापांची खूप पवित्र असेल तर अशी लेकरं जन्माला आली की त्यांच्या मनामध्ये येत असेल की भाई आम्हाला रामनवमीचं किंवा हनुमंतरायांच्या जयंतीचं कीर्तन ठेवायचंय. हे फक्त चांगल्या विचारांचे मायबाप असतील तर लेकरं असे. विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी मृदंगाला साथ करतायत आमचे मालेगावकर मयूर बाबा, सगळे मालेगावची भजनी मंडळ, सौंदाण्याची भजनी मंडळ. चेहरा तर येतोय लक्षात पण मग रोज न ते यांना उठोचे तो धंदा त्यामुळे यात बाकी सगळे घरचेच आहेत लोक. मस्त गोड लोक आहेत. महाराज खरं सांगू का भजनी मंडळ बी चांगलं पाहिजे. हां इथला भारी लोकेश ना कसा मन जाऊ द्या कोणता का कीर्तनकार होय ना पार पाडाना विचार मारत असत्या, नाही तर बाकीना भजन्या ना असा कीर्तनकारनीकडे तीर बदकतात. जसं 2 म्हशीनं जमत नाही ना तसं कीर्तनकार म्हणून बजण्यानं बऱ्याच ठिकाणी जमत नाही. ही मंडळ अशी की कोणालाही वागून घेते. साधे आणि सरळ लोक आहेत. खूप छान. मी आल्या पेटी मास्तर बाबांचा चेहरा बघितला आपलं काम होईल म्हणतो. कारण माणसं हसमुख असल्यावर सर्व जमतं बरं बाबा. हां आणि हसतो त्याला रोग नसतो. माणसाने नेहमी हसत खेळत राहावं. बरोबर आहे का नाही बाबा. हसत खेळत राहावं. कोणी मनकडे येतं का ना मी सहज अशी द्यायचं. हां सवय वेगळी. आता असं करा मग झोप माझी असंच राहस म्हणून हसत खेळत राहायचं माणसानं. हसतो त्याला रोग नसतो. हो बरोबर आहे की नाही. आता तुम्ही लोकी भलेच कमी शेतस, लोकी जरी कमी शेतस पण मी सहज नुसती सुरुवात केली तरी इथला अशी राहणार तुम्ही. अजून ते मुद्दानं मटेरियल राहायचं गेलो वार मग बडी गेली. एक नंबर वातावरण आहे. तसं आमच्या सगळ्या महाराज मंडळींना बघितलं आणि मनाला खूप समाधान वाटलं. खरं तर मला 10 कासा होता बाबा. मला माहीत नाही आपली संधान आणि भजन मंडळशी असं
मग दरारा असा होता मनमा, कारण या लोकांना अपेक्षा माझ्याकडनं नाही की रविकिरण महाराज चांगले विनोदी कीर्तनकार आहेत, चांगला परमार्थही सांगतात आणि विनोदही करतात, या आशेनं लोक बसलेले असतात. पण ते एक लावरी नीट आयापटच ना कार्य कितलं का मोठं करणार आहे ना भाऊ पण संगेच पाहिजे, भले त्यांनीच कार आहेत ना पण पाहिजे वा म्हणा ते चांगला भेटणार मला. कारण कार्य करत असताना सगळ्यांचा सपोर्ट असेल तर कार्य चांगल्यारीत्या पार पडतं. मला वाटलं भजनी मंडळ कुठंतरी कमी पडेल म्हणून म्हटलं आपली माणसं आहेत यांना आपण हक्काने सांगून देऊ. पण मी गायनाचार्य मृदुंगाचार्य सोबत आणला. मला मयूर बाबा आहेत हे पण माहीत नव्हतं. बाबांना आग्रह धरला, म्हणतं बाबा माझाही घसा काम करत नाही, तुम्हाला यावं लागेल कारण भजनी मंडळ कोणी मला माहीत नाही. म्हणून मी सचिन बाबांना आपलं शरद बाबांना सोबत घेऊन आलो, आमच्या ऋषी बाबांना घेऊन आलो. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे दीपक महाराज चौबारीकर आहेत, आमचे भगवानांना माझे रथाचे सारथी, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. प्रत्येकाचे नाव घेणं काही शक्य होणार नाही. इथं मला वाटतं साहेब लोक बसलेले आहेत, पोलीस साहेब, सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही ड्युटीसाठीच आले असताल साहेब. आता तुम्ही काय सांगणार ना ते विमान देखील राहिला नाही पण काही नाही, तुम ना मामा ना आहे तुम्ही ड्युटीला बी बसले तरी आता मजबुरी 2 तास आहेत म्हणजे मी काय काय टिळा पाडेल. विलाज नाही फशी घ्या त्याला विलाज नाही आहेत. हो पोलीस साहेब पण आलेले आहेत. बराच दिन नंतर साऊंडवाला भारी भेटला मला. असा जीव करा ना तरी येईन पाहू नका मया असं. एक नंबर साऊंड सिस्टीम आहे. आमचे यूट्यूब चॅनलचे मालक यश भैया, नमस्ते वारकरी चॅनलचे मालक, अजून दुसरे दादा माझ्यासाठी नवीनच आहेत, सौंदाण्याचे दादा आहेत. अच्छा वा बढिया भाई. ऐक वाजवणारे महाराज चांगले आहेत, म्हणणारे महाराज चांगले आहेत, भजनी मंडळ चांगली आहे, साऊंड सिस्टम चांगली आहे, तुम्ही ऐकणारे पण चांगले आहे. आता ते कुठवा कीर्तनकार काय पोहून पाड असते, विठ्ठल विठ्ठल हो महत्वाचं नाव राहिलं महाराज. माझ्यावर जीवापाड जपणारे, मला प्रेम करणारे घालावं लागेल तर भगवंताची प्राप्ती, अन्यथा ते सोपं नाही आणि सरळ नाही आहे. अगोदर संतांची गाठभेट झाली पाहिजे तर भगवंताची प्राप्ती आहे. पण सांगणारे आहे संत, त्या संतांचं नाव एकनाथ महाराज, शांती ब्रह्म नाथ बाबा. शांती ब्रह्म ज्यांना पद प्राप्त झालं ते नाथ बाबा. पण खरं तर तुम्ही आयोजन केलंय रामनवमी आणि हनुमंतरायांची जन्मलेले. मला आवर्जून सांगायला आवडेल रामनवमी प्रभू रामचंद्रांचा जन्म आणि हनुमंतरायांचा जन्म कसा झाला शॉर्टकट सांगेल, कारण मला माहिती रामायण ऐकणारे लोक आहेत तिथं, मला खूप काही सांगायची गरज पडणार नाही, तरी पण केला इशारा जाता जाता. बाळ श्रावण काशी यात्रेला मायबापांना घेऊन जात होते. बाळ श्रावण काशी यात्रेला मायबापांना घेऊन जात होते. मायबाप आंधळे होते. आंधळ्या मायबापांना घेऊन जात असताना मध्येच कुठेतरी पाण्याची तहान लागली. पाण्याची तहान लागली. पोराला सांगितलं श्रावण, अरे बेटा पाण्याची तहान लागली जोराची. मायबापांना अरण्यात बसवलं आणि बाळ श्रावण पाणी घेण्यासाठी निघाला. जशी का पाण्याची झारी बुडवतोय, कथा भाग तुम्हाला माहिती, मला फक्त इशारा द्यायचा. पाण्याची झारी बुडवली आणि तसाच बुडबुड दिशी आवाज एका राजाच्या कानी पडला, म्हणजे राजा दशरथाच्या कानी पडला. राजा दशरथाला वाटलं मी शिकारीला बसलो म्हणजे नक्कीच कोणीतरी प्राणी आला असावा. जसा का बाण सोडल्याबरोबर श्रावणाच्या छातीलाच बाण लागला. श्रावण धरणीला पडलेला राजा दशरथाच्या लक्षात आला आपण प्राण्याला नाही, आपण मानवाला बाण मारलेला आहे. जवळ आले, बघितलं. बाळ कोण आहेस तू? म्हणले मी बाळ श्रावणा. काय करतोय? काय नाही, माझ्या मायबापांना काशी यात्रेला नेत होतो आणि काशी यात्रेला नेत असताना माझ्या मायबापाला पाण्याची तहान लागली. मी माझ्या मायबापांसाठी पाणी आणायला गेलतो, पाणी आणायला चालू होतो, त्यात तुम्ही मला बाण मारला राजे. राजे ऐका ना, बाण लागला, मी मरणारा, पण माझी एकच इच्छा की हे पाण्याची झारी तुम्ही माझ्या मायबापांपर्यंत पोहोचवा आणि माझ्या मायबापांना शेवटचं पाणी तुम्ही द्या म्हणले. पण जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही तोपर्यंत त्यांना सांगू नका की तुमचा मुलगा मरण्याच्या दारात आहे असं. राजा दशरथांना झारी भरली. जारी भरून घेऊन जाता सांगितलं होतं श्रावण बाणने, जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही तोपर्यंत तुम्हाला बोलायचं नाही. आता गेले झारी घेऊन, पर पायाचा आवाज त्या आंधळ्या मायबापांनी ओळखला. म्हणले बाळ
एवढा वेळ लागला तुला, का रे एवढा उशीर का? राजा दशरथ काहीच बोलत नाहीये. बेटा काय झालं, तू बोलत का नाही या? राजा दशरथ काहीच बोलत नाही. पाण्याची झारी आंधळ्या मायबापांच्या हातात दिली आणि त्या आंधळ्या मायबापांनी सांगितले, बेटा श्रावण, जोपर्यंत तू बोलणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. राजा दशरथाच्या लक्षात आला आता आपल्याला बोलावंच लागेल. राजा दशरथानं सांगितलं, बाबा तुमचा मुलगा माझ्या हातून मरून पावला आणि त्यानंच मला तुमच्यासाठी पाणी आणायला सांगितलं. त्या मायबापांनी पाण्याची झारी तर फेकलीच, पण दुखावलेल्या अंतकरणानं राजा दशरथाला श्राप दिला. राजा दशरथा, आज जसं आमच्या आंधळ्या मायबापांची तू काठी इरवलीस ना, अरे आमच्या आंधळ्या मायबापांची काठी इरवलीस, तुला आमचा शाप आहे, तुला आमचा शाप आहे. जसं आम्ही पुत्रवियोगाने तरफडून मरतोय तसा तू सुद्धा पुत्रवियोगाने तरफडून मरशील. राजा दशरथा, आमच्यासारखा तू सुद्धा पुत्रवियोगाने तरफडून मरशील. दादा, खरं तर अगोदर आकाशाची वाणी अशी झाली होती माया हो, आकाशाची वाणी अशी झाली होती की राजा दशरथाच्या पोटी संततीच नाही या. अशी आकाशाची वाणी झाल्यावर आंधळे मायबाप हा श्राप देत आहेत. राजा दशरथाला दुःख होतं की आपण आंधळ्या मायबापांचा पोरगा हिरावलाय, पण मनात कुठंतरी एक छोटासा एक समाधान असं होतं, या आंधळ्या मायबापांचा शाप का असे ना, पुत्र वियोगाने तरफडून का मरणं होईना, पण पुत्र होईल तर खरी ना, हा मनात एक समाधान होतं. आणि तुम्हाला सांगतो बरं का, इथं बसलेल्या प्रत्येक ताईला पाया पडून सांगेल, आजचा कीर्तनकार म्हणून अजिबात ऐकू नका माया हो. आजचा कीर्तनकार आहे असं ऐकायचं नाही. आजचा कीर्तनकार तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे असं समजून ऐकायचं. इथं बसलेल्या प्रत्येक ताईला आणि प्रत्येक मायला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. वाटतं ना, वाटतं ना प्रत्येक ताईला, माझा मुलगा श्रावण बाळ झाला पाहिजे असं जर वाटत असेल, वाटतं ना बहिणी सर, पटे मायाश्री वाट राहिला ना, मना पोरगा श्रावण बाळ व्हायला पाहिजे असं वाटच ना. तुमचा मुलगा श्रावण बाळ व्हावा असं जर वाटत असेल तर तुमचा मुलगा जर त्याच्या मायबापाचा श्रावण बाळ होत असेल तर ते बघायची दृष्टी पण ठेवायची. थोडं जडच जाईल मला सांग ना. हा, मला माहिती आहे ना, मला माहिती आहे. खरं जर बोलायला गेलं सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही शास, पण मी सत्यता मांडायला आलेलो आहे, मला सत्यता बोलल्याशिवाय चालत नाही. रागवून आता तुम्ही म्हणा काय करली शा, पुढे तारीख देवत नाही यावर काय करशात तुम्ही म्हणा, आणि पुढली तारीख नाही करता तोलतो ना धंदा मी करत नाही, कारण आपली दुकानं हायवेवर गिराईकच नाही, कमीच नाही, रोकडा काम शा आपलं, काढतून खिचडी लई म्हणत बोगणार. तुम्हाला जर वाटत असेल माझा मुलगा श्रावण बाळ झाला पाहिजे तर तुमचा पती जर मायबापांची सेवा करत असेल तर तुम्ही नवऱ्याला सपोर्ट केला पाहिजे. माझ्या बहिणी, मी तुमच्या पायाकडून विनंती करतो, कारण माणसाचा जन्म पाण्याचा बुडबुडा आहे हो. माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे, कधी फुटून काही सांगता येत नाही. पण आहे ना, आपण मेल्याच्या नंतर आपली कीर्ती उरली पाहिजे असं जीवन जगायचं. सासू सासऱ्यांना भासलं नाही पाहिजे ही माझी सुनबाई आहे, माझी मुलगी असं वाटलं पाहिजे. आगो सांगू का, तुमले जर वाटत असेल बहिणी सोन राग अजिबात धरा नाही, चूक होते मनमा विचारल्यावर बरोबर येऊ, रव्या सांगरा ना ते बरोबर येऊ. तुमले ते बी माहिती होती म्हणून मला एक क्लिप चांगली व्हायरल होई जायले, त्यान मायनस आला ते पुऱ्या सांगरा ना तेच बरोबर येईल. हां, मान्य करून घ्यायची गोष्ट बरं का. तुम्हाला जर वाटत असेल आपले म्हातारपणाचे दिवस सुखात गेले पाहिजे, आपले म्हातारपणाचे दिवस सुखात गेले पाहिजे असं जर वाटत असेल तर तुमच्या पोरांना तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करतायत हे बघू द्या. तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करतायत हे तुमच्या पोरांना बघू द्या. त्याचा फायदा काय होईल माहितीये का, तुम्हाला पोरगांना लग्न करानंतर जर सुनबाई कितली बी वायबारुनी ना, ती जर सांगे ना आपले वालव नाही, तुम्हाला पोरगांना पहिलं वाक्य राही, ए वालेवा वालवा नाट्य आमना कांदान मा नाही शेतच, आमना कांदान मा मायबाप वागान सवयश. बरोबर आहे ना, म्हणजे तुमना पोरगा बी म्हातारपणे तुमले वागी. पायपडीशनी विनंती म्हणे, मायबापांची सेवा करा. जर तुम्हाला वाटत असेल ना की माझ्या पोटी भक्त हो श्रावण बाळाला पाहिजे, प्रत्येकाची अपेक्षा आहे, पण आपण कोणाची तरी इच्छा पूर्ण करू तर आपली एक इच्छा पूर्ण होते. जसं की हे मुझे पुत्र मिले श्रवण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. हो गुरबिन ज्ञान का से उससे बढ़कर कोई नहीं, बढ़कर कोई नहीं, बढ़कर कोई नहीं. मांगे
माझा मुलगा श्रावण बाळ झाला पाहिजे, पण प्रत्येक पत्नीनं पाहिजे जर का कोऱ्यान गाडीवर बडीन कोणी जासोय ना लगेच बाजू चिडी दुसरानी मजा ना मुसडाने मराल टाइमवर चहा भेटी तुला वाय बारले. एका हाताने टाळी वाजत नाही, दोघं बाजूला सेम पाहिजे तर जमतंय ते. विठ्ठल राजा दशरथानं पुत्र कामिष्ठी यज्ञ केला आणि यज्ञामध्ये तिघ पत्नींना प्रसाद दिला. काही प्रसाद घारीनं उचलला आणि घारीनं उचलल्याच्या नंतर घार घेऊन जात होती अरण्याच्या मार्गानं. अंजनी माता तपाला बसलेली होती आणि अंजनी माताच्या हातात तो प्रसाद पडला. तो प्रसाद अंजनी मातेनं खाल्ला. प्रसाद खाल्ल्याच्या नंतर अंजनी मातेला दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर हनुमंतरायांचा जन्म झालाय. विठ्ठल ऐका आता मूळ अभंगाकडे वळूया. अभंग ज्यांचा निवडला ते म्हणजे नाथ बाबा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. नाथ बाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा सर्वच लोकांना ते आवडलं असेल का? हो बाबा, सर्वच लोकांना आवडलं असेल का? अजिबात नाही. तुमच्या एरियाचा नगरसेवक जर तुम्ही बिनविरोध काढला ना, तुमच्या एरियाचा नगरसेवक बिनविरोध जरी काढला, सांगताना सांगतो आपण की आमचा नगरसेवक बिनविरोध आहे, पण मला सांगा त्याला विरोधक कोणीच नाही का? कोपरामा चावणार चावी ते तर मला ते चालत नाही रे, पण तात्यामुळे आहेत ना पडणं. बरोबर आहे की नाही? ज्याला बिनविरोध म्हणतो त्याचा सुद्धा कोणीतरी विरोधक आहे. मग नाथ बाबांना शांती असं आहे का? नगरसेवक आहेत दोन्ही जण, दोन्ही विरोधी आहेत. आता या तुम्हाला सत्कार करेल त्या बात वा. दोन्ही विरोधक क्षेत्र आणि दोन्ही संघे पटेलचे ऐकपट नको आपले, म्हणजे तुम्ही ठरायले कोणती का पार्टी ना आपलीच राहील बा. शांती ब्रह्मनाथ बाबा सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढाच अधिकार असावा. सांगावं तीच गोष्ट जी आपण स्वतःच्या आचरणात आणतो तेच लोकांना सांगायचं, अन्यथा सांगायची गरजच नाही. नाथबाबांच्याकडे एका बाईनं पोराचा हात धरला. नाथबाबांना सांगायला लागली, बाबा या पोराला तुमच्याकडे आणलंय. म्हणले कशासाठी ताई? बाबा यो पोरग गुळ लई खातं, या पोराचं गुळ खाणं बंद काय? नाथबाबा म्हणले 8 दिवसाच्या नंतर आणा ताई. 8 दिवसाच्या नंतर पोराला आणलं आणि नाथबाबांना सांगितलं, बाबा यो पोरग गुळ खाणं बंद करत नाही, याचं गुळ खाणं बंद झालं पाहिजे. नाथबाबांनी त्या पोराला सांगितलं, बेटा आजच्या नंतर गुळ खाऊ नकोस. ताई सांगितलं गेलं घेऊन जा म्हणले तुमच्या पोराला. बाई रागावली, बाबा तुम्ही शांती ब्रह्म नाथ बाबा आहात, मी तुमच्याकडनं कोणत्या आशेनं आली? तुम्हाला जर एवढा शब्द बोलायचा होता मग त्याच दिवशी सांगायला काय अडचण होती का बेटा गुळ खाऊ नकोस? इतकंच बोलायचं होतं ना, मग त्या दिवशी का नाही बोलले? तेव्हा नाथ बाबा सांगत होते, बाई त्या दिवशी बोललो असतो पण प्रभाव पडला नसता. म्हणे कसं काय? कारण तर मी जिथला गुळी खाऊ ते त्याला कसं काय सांगू खाऊ नको असं? पहिले 8 दिन मी बंद करत होते त्याला आज सांगा गुळी खाऊ नको असं. बोलताना सुद्धा तारतम्य राखूनच नाही का? प्रभाव कधी पडतो? बोलणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे ना ऐकणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे, तर बोलण्याला अर्थ आहे. इथं सांगणारे नाथ बाबा आहेत आणि ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. पण जेव्हा नाथ बाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते सगळ्याच लोकांना पचलं असेल का? अजिबात नाही. काही लोकांच्या पोटात दुखत होतं. एकानं नाथ बाबांना खरंच एवढी शांती ब्रह्म आहेत का? नाथ बाबांना राग आला पाहिजे म्हणून एकानं काय केलं माहिती का? नाथ बाबांच्या अंगावर थुंकला. किती वेळेस? 108 वेळेस थुंकला. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथ बाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं थुंकणारा व्यक्ती कोण आहे. इतकी शांती. शेवटी त्या माणसाला लाज वाटली. अरे 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा बघत नाही. म्हणले कसला माणूस आहे? त्या नाथ बाबांच्या येऊन पाया धरले. त्या यवनाला लाज वाटली. नाथ बाबांचे पाय धरले. पण पहिला दुश्मन बी खानदानी होता साहेब, पहिला दुश्मन बी खानदानी होता. बरोबर आहे की नाही? पहिले असं गांधीजी सांगित म्हणे, कोणी जर आपल्याला एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करायचा, बदलावी लागते बरं का. तेव्हा नाथ बाबा शांत होते. लोकही तसे होते काही गोष्टींमध्ये. आता लोक जास्त 150 नाव घेतात. आपले बी बनणं पडेल बरं बाबा, नाही ते लोक डोकावर बसून डान्स करते. आता पहिले सारखं राहणार नाही. लोक आपण जरी एखाद्या मागलं कुठंतरी चुकले आपण नक्कीच पाया पडून माफी मागायला पाहिजे. आपण फोन करा ना, पण अशा माणूसले फोन करा ना माफी मागा ना की त्याला आपली माफी मागायला लाज वाटायला पाहिजे. उलट तू कितला बी मोठा होईल त्याने म्हणा पाय अरे जाऊ दे रे, एवढा मोठा महाराज बिचारा रवी किरण महाराज पाय पडून माफी मागणार असेल गावाला काय उपाधी मनमादारी काय.
असा माणूस पण माफी मागे तर बरोबर आहे. बाकी नाही इथला वायबा राहतात त्यातले जर सांगा ना दादा तुम्हाला पाय पडस मला माफ कर द्या, काय काय नवीन बोला माफ रेकॉर्डिंग करस. आणि तिसरा सांगा डायरेक्ट पाय पडायला लावतात आपण त्याला पाय शिलकाय तिथून पायच राखेल काय. असाच माणूस पण माफी मागा ना की त्याला आपली माफी मागेल दया पाहिजे. विठ्ठल ऐका. तरी सुद्धा काही काही लोकांना वाटत होतं की नाथबाबा खरंच शांत आहेत का. त्यांची पुन्हा परीक्षा घेतली, एकानं विडा उचलला, नाथबाबांना राग आणून दाखवतो. मग काय केलं, विडा उचलला, नाथबाबांना राग आला पाहिजे, पायात चप्पल सकट घरात शिरला नाथबाबांना राग आणण्यासाठी. नाथबाबा म्हणे बापरे काय वायबार धंदाशे भाऊ. पण नाथबाबा शांत होते, बोलत नाही. अहो भाऊ देवारापर्यंत पोची घ्या, बोलू नका. अहो भाऊ देवारापर्यंत चप्पल घाली पोची घ्या, तरी नाथबाबा काहीच बोलतात नाही. अहो म्हणे आता राग कसा येईल, या भाऊल्या बसाल्या असं दिदीनं बस ना. नाथबाबांना त्यांच्या पत्नीला आवाज दिला. नाथबाबांच्या महाराज मंडळी कोणी बोलणार नाही. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं बहिणी होत आहे. नाथबाबाच्या बायकोचं नाव काय होतं कोण जाणतो नामले माहीत राहतं. तू कसा दडकावतो ते बी खरं. कमीत कमी संतांचा परिवार, त्यांची मुलं, त्यांच्या पत्न्या एवढं तरी सांगता आलं पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो बरोबर आहे की नाही, एवढं तर सांगताच आलं पाहिजे. हो पण काय बस माहिती आहे का, एखादी सिरियल लागच ना तेव्हा या दुसरा नावे बरे ध्यान मा ठेवतील, पण संतच नाही ध्यान मा ठेवा. हां या दोन्ही जो घरण्या बाईच नाही ना, एक बाईने जर रांधा आहे ना पेटी मास्तर बाबा हा दुसरी बाई काय काम करा 3 जोडे झाली बेटी. मग एका देव धरूनच हवा ती किंवा माय सासूल बी अशी धरून जुलूच करस बी. मग ती सासूले धरू करत नाही जुलू करत. आईचा आव्यामातून नाऊत दारूच आहे का बहिणीची. हा अरे चर्चाही करायची असेल तर भगवंताची चर्चा करा, त्याच्या कारण आपलं काय. विठ्ठल विठ्ठल आपल्याला भगवंतानं पाठवले तर नामचिंतनासाठी. हा विषय पांगेल माझा जर मी आता तिकडे गेलो तर ऐका. दुसऱ्याची निंदा करून काहीच फायदा नाही. करायचं असेल चर्चा तर भगवंताच्या प्रती चर्चा करायची. निंदा करून काय फायदा. एखादा जर पाप करत असेल आणि त्याच्या पापाचं जर तुम्ही माफ करत बसलात ना तर दुसऱ्याचं पाप आपल्या माथी पडतं, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यासाठी एक दृष्टांत मला सांगायला आवडेल तुम्हाला. खरं तर वेळ कमी आहे पण मग महत्त्वानं पॉईंट मी सोडीन चालणार सांगिशील सोडत नाही म्हणजे सांगून जातो. हो जसं की तुम्ही दुसऱ्याची निंदा करणं, काही लोकांना आनंद वाटतो. याची निंदा कर, त्याची निंदा कर, हा वासा तो तसा, तिने ते कर, हिने आई कर. एक साधू महात्मा भिक्षा मागत होते, लक्षपूर्वक ऐका. साधू महात्मा भिक्षा मागत होते आणि भिक्षा मागत असताना ज्या गल्लीत ते प्रवेश करणार होते त्याच गल्लीमधनं एक प्रेत जात होतं. साधू बाबांना असं वाटलं ज्या गल्लीतून प्रेत निघतंय त्या गल्लीत भिक्षा तरी कशी मागायची, म्हणून साधू महात्मा जागीच थांबले. म्हणले प्रेत निघू देतो आणि मग जातो भिक्षा मागायला. प्रेत निघून गेलं पण त्या घरातून एक बाई बाहेर आली, तरुण स्त्री होती, बाहेर आली. काही प्रेत जातंय बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तिच्या 9 वर्षाच्या पोरीला आवाज दिला, बेटा हे दीदी इकडे ग. काय गाई बेटा बघ ना आपल्या गल्लीतून प्रेत जातंय, माणूस मेलेला दिसतोय, बेटा जा आणि मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला जाऊन बघून ये म्हणले. मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला जाऊन बघून ये. 9 वर्षाची पोरगी जाते. साधू महात्मा चर्चा ऐकत होता मायलेकीची. साधू महात्मा म्हणे पूर्ण आयुष्य देवावर खर्च केला अजून मला कळलं नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला. 9 वर्षाची पोरगी काय उत्तर आणि ते ऐकण्याच्या आसमध्ये साधू महात्मा गल्लीतच उभे आहे. तिकडनं प्रेत यात्रेमधनं पोरगी फिरून आली. फिरून आल्याच्या नंतर तिच्या मायला सांगायला लागली, म्हणले आई मरणारा म्हातारा स्वर्गात गेला. साधू महात्म्यानं कमंडलू झोरी जागीच ठेवली आणि जाऊन त्या बाईचे पाय धरले आणि 9 वर्षाच्या पोरीचेही पाय धरले. त्या 9 वर्षाच्या पोरीला सांगितलं, दीदी पूर्ण आयुष्य भगवंतावर खर्च केला, एकही दिवस असा नसेल तुम्ही देवाचं नामचिंतन केलं नसेल. बाई पूर्ण आयुष्य देवावर खर्च केला अजून मला कळत नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला, आणि तू 9 वर्षाची पोरगी उत्तर आणते मरणारा म्हातारा स्वर्गात गेला, हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस. त्या 9 वर्षाच्या पोरीने सांगितलं, बाबा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही, याला अंतकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई. बाबा प्रेत यात्रेमध्ये चालत असताना जर लोक म्हणत असतील, वा काय माणूस भारी होता हो, काय बाई भारी होते हो, कोणावी सुख दुःख माऊ भरायचा,
समजिले हो या स्वर्गाने प्राप्ती. आणि जर प्रेत यात्रांमागे चालणारा लोक म्हणतच होतील बरं वगैरे 2 वर्ष पहिले आवरेले आलं पाहिजे होतं याने समजिले हो याला नरकानेच प्राप्ती. स्वर्ग आणि नरक आपली वागणूकच ठरवते नाही का. म्हणून एक विनंती असेल जीवन जगत असताना याच्या त्याच्या कुचापती काढण्यापेक्षा यांना देण्या कुचापती काढण्यापेक्षा मस्त आनंदमय जीवन जगू. बरोबर आहे की नाही. हो विठ्ठल विठ्ठल. माणूस चप्पल सकट घरात शिरला. नाथबाबा म्हणले अरे काय हरकत नाही. नाथबाबांनी पत्नीला आवाज दिला. पत्नीचं नाव तर काही सांगितलं नाही तुम्ही पण ऐका. नाथबाबांच्या पत्नीचं नाव तर गिरजा आहे. गिरजे आपल्याकडे कोणी अतिथी आलेला आहे आणि अतिथी देवो भव आपला धर्म आपल्याला शिकवतो. अतिथी देव भव आपल्याकडे येणारा पाहुणा आहे तो विनमुख गेला नाही पाहिजे. जर सकाळी आला तर त्याला चहा विचारा. दुपारी आला असेल त्याला जेवण विचारा. आणि जर तुम्हाला पण चहा ना बी टाया नसेल दूध ना बी टाया नसेल जेवण बी नसेल फुकटनं पाणी तरी विचारा. आणि जर ती बी विचाराने ऐकत नसेल तर काही विचारू नका पण इज्जत तरी लिहू नका. कळतंय का माझं बोलणं. कळतंय ना. हा अतिथी देवो भव ही आपल्या धर्माची संस्कृती आहे. येणारा पाहुणा आपल्यासाठी देव असतो. देव येणारा अतिथी आपल्यासाठी देव असतो. पण अतिथी सुद्धा तेवढा समजदार पाहिजे. कारण आपला जुना लोक सांगेल पहिला दिनना पाहुणा दुसरा दिनना पै तिसरा दिनले राईस घ्या तुम्ही लास कधी गई